4-5 लोक आहेत, बरोबर. तुम्हाला माहिती आपण सुरुवात कशी केली, काय केली, सगळ्या व्हिडिओ वगैरे बघितले असतील. आपण जेव्हा सुरुवात केली तेव्हा 7-8 लोकांनी सुरुवात केली. आज आपण किती लोकांपर्यंत पोहोचलो आहे? 4000 लोकांपर्यंत पोहोचलो. मी तुम्हाला डाटाबेस दाखवतो. हे सगळं सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की बोलायला सगळं सोपं असतं की माझं पेमेंट आलं पाहिजे, माझं पेमेंट आलं पाहिजे. पण माझं पेमेंट येण्यासाठी आपल्याला काय काय करावं लागतं हे तुम्हाला पण प्रत्येकाला समजणं गरजेचं आहे. जेव्हा आपण 15% टाकले, 15% इन्व्हेस्ट केले, त्या 15% समोर आपण किती रिटर्न्स मिळाले हे मी थोडक्यात दाखवतो. हे बघा, आता याच्यामध्ये पहिली गोष्ट, आपण हे चालू केलं चुकीचं केलं की बरोबर केलं? नक्की 100%. माझ्या पुढे पण आपण जायचं की थांबायचं? जायचं आहे ना. मग जाण्यासाठी मला माहिती होतं हा प्रॉब्लेम येणार आहे. कारण जेव्हा आपण 15 रुपये घेतो, वडिलांचा पगार 100 रुपयाची ऐवजी 15 रुपये येतोय घरामध्ये, त्या 15 रुपयामध्ये घर चालवायचं आहे. याचा अर्थ कधी ना कधी स्टॉक होणार आहे, कधी ना कधी प्रॉब्लेम येणार आहे. येणार आहे की नाही येणार आहे? येणार आहे की नाही? याचा अर्थ असा नव्हे की तुमच्याकडे मी पैसे मागायला तुम्हाला बोलवलंय. लगेच काल मेसेज आला बघितला. मी काल उद्या मीटिंग लावतो म्हटल्यावर लगेच मेसेज काय आले की याने पैसे मागवण्यासाठी बोलवलंय. म्हणजे काय मानसिकता आहे. आणि पैसे माग, आणि समजा तुमच्याकडे मी पैसे मागितले तर मी माझ्यासाठी मागितले आहेत का? माझं घर चालवायला मागितले आहेत? कोर्टाची केस चालवायला मागवले आहेत? कुठल्या गल्लीमध्ये मीटिंग घ्यायला मागवले आहेत? कुठल्या कोणाच्या तरी दुसऱ्याच्या घरामध्ये मीटिंग घ्यायला मागवले आहेत? कुठल्या मैदानात मीटिंग घ्यायला मागवले आहेत? कुठे बारमध्ये बसायला मागवले आहेत? आपण पैसे कशासाठी मागवले आहेत? पैसे कशासाठी घेतले आहेत? की आपल्यात ना ह्याच्यातनं आपल्याकडे 1 रुपया नसताना आपल्याला उभं राहायचं आहे. आणि उभं राहताना आपल्याला काहीतरी भांडवल लागणार, त्याच्यासाठी आपण 15% घेतले, बरोबर ना. आज खरं सांगतो ना, जे निगेटिव्ह बोलतात त्यांच्या खूप मोठी ऑपॉर्च्युनिटी होती. मी जेव्हा 4 महिने आतमध्ये होतो तेव्हा होती की नाही होती? होती की नाही? तर त्यांनी त्या ऑपॉर्च्युनिटीचा फायदा नाही घेतला. मग आता त्यांना बोलण्याचा अधिकार आहे का? आहे का बोलण्याचा अधिकार? आज त्या 4 महिन्यामध्ये हे लोक इथे बसू शकले असते माझ्या खुर्चीवर. कुठल्या तरी मैदानामध्ये मिटिंग घेत होते, कुठल्या तरी झाडाखाली मिटिंग घेत होते, कुठेतरी 100-100 रुपये गोळा करत होते, ग्रुपवर खाण्याच्या शिव्या घालून म्हणजे वातावरण बिघडवत होते. त्याच्याऐवजी अजूनही सांगतो, अजूनही कोण असतील ज्यांना कोणामध्ये ताकद अशी रिते येऊन बसायची आणि महिन्याला 5% द्यायचे, 3% द्यायचे, मी बिंदास बाजूला व्हायला तयार आहे. मला काय हौस नाही आहे. जेव्हा 15% घेऊन आपण 17 महिने देतो आहे, 18 महिने देतोय, पुढच्या 22 महिन्याची जबाबदारी घेतली आहे, लायबिलिटी क्लिअर करायची जबाबदारी घेतली आहे. हे मी चुकीचं करतोय की बरोबर करतोय? नक्की. तर मला तुमच्याकडनं साथ हवी आहे, तरच मी पुढे जाऊ शकतोय. नाही सांगतोय मी. काय बघा, मी म्हणत नाही की 50 लोक आली म्हणजे काय, 10 लोक जरी आली असती तरी मीटिंग झाली असती. कारण जेव्हा सुरुवात केली तेव्हा फक्त 7च लोक होती. तेव्हा काय 7000 लोक आली नव्हती. 20-25 लोकच होती असतील. त्या 20-25 मध्ये 7 लोक तयार झाली. आणि त्या 7 लोकांवर आपण कुठे गेलो ते तुम्हाला तर दाखवतोय. हवेमधल्या बाता करत नाहीये मी. आणि याच्या पुढचं पण विजन माझं, तुम्ही माझ्या सोबत या अथवा नका येऊ. मी तुम्हाला जी कमिटमेंट दिला ती कमिटमेंट पाळणार. तुम्ही माझ्या सोबत या अथवा नका येऊ. परंतु थोडंसं लेट झालं याचा अर्थ असा नव्हे की संपलो आपण. जेव्हा आपली सुरुवात झाली तेव्हा हा जेलमधून आलेला प्रशांत नांगणे होता आणि त्याच्या समोर काही नव्हतं, अंधार होतं. अशा वेळी त्या लोकांनी मला साथ दिली. त्या लोकांसाठी पहिल्या टाळ्या झाल्या पाहिजेत. या टाळ्या प्रत्येक मीटिंगला त्याच्यासाठी असल्या पाहिजेत. का माहितीये? कारण त्याच्याशिवाय आपण इथे माझा आवाज पण तुम्हाला दिसला नसता. आणि खरं सांगतो ना, त्यावेळी मला काहीच इच्छा नव्हती. आणि हे असं असताना सुद्धा त्यावेळी जेव्हा 15 आणि मला सांगा, त्यावेळी मी जर सगळ्यांना सांगितलं असतं मला लाख रुपये द्या,
कोणी दिले असते का? दिले असते का? त्यांना फक्त 15% मागितले म्हणून ते दिले गेले. ते पण आपण त्यावेळी कोणाला सांगायचा प्रयत्न करत नव्हतो. आज ती माणसं जेव्हा इन्सेंटिव्ह घेत आहेत किंवा इन्सेंटिव्ह घेऊन गेले आहेत, त्याचा अर्थ त्यांनी काही मोठं पाप नाही केलंय. कारण त्या कुठल्या परिस्थितीत त्यांनी प्रचार केला, कोणत्या परिस्थितीत प्रचार केला हे समजून घ्या. जेव्हा कोण कोणाला सांगायला बघत नव्हतं, इथे 4-4 तास 8-8 तास बसायचे होते. एक तुम्हाला माहिती नसेल तर सांगतो, जितूभाई प्रत्येक मिटिंगला म्हणजे माझ्यावर कोर्टामध्ये प्रत्येक वेळी धावलेला आहे आणि त्याचा बेनिफिट त्याचा रिटर्न त्याला मिळालेला आहे. 15,000 समोर 6 लाखाचा 5 लाखाचा इन्सेंटिव्ह मिळाला. बाकीच्या गोष्टी वेगळ्या आहेत आणि हे प्रत्येकालाच संधी आहे, त्याला एकट्याला संधी नाही आहे. त्यामुळे कृपा करून ते निगेटिव्हिटी डोक्यातनं काढून टाका. कोणी काही बोलू दे, ते बोलतच राहणार आहे. त्यांनी जगातल्या कुठल्याही माणसाला सोडलेलं नाहीये. साईबाबांना पण तेल द्यायला नाकारलेलं आहे या लोकांनी. असा समाज आहे आपल्याकडचा. आणि चमत्कार दाखवायला मी काही बाबा नाही आहे. माझ्याकडे सोर्स असेल, माझ्याकडे फ्लो असेल तर मी चालू ठेवणार आहे. सिंपल लॉजिक आहे. बाकी पैसे कसे जनरेट करायचे ती माझी जबाबदारी आहे. म्हणून तुम्ही साधा प्रश्न मगाशी विचारला की तुम्ही इथे येऊन बसा आणि ट्रेडिंग करा. प्रत्येकाकडे कारण काय होतं? माझ्याकडे वेळ नाही आहे, माझ्याकडे पैसा नाही आहे, किंवा माझ्याकडे म्हणजे प्रत्येकाचं कारण वेगवेगळं असू शकतं. पण त्याच्यासाठी आपल्याला काहीतरी पे करायला पाहिजे की नाही करायला पाहिजे. जर माझ्याकडे इथे येऊन बसायची ट्रेडिंग करायला वेळ नाही आहे, मला लॉस खायचं नाही आहे, तर यू हॅव टू पे समथिंग. बरोबर ना? मी काय एक्स्ट्रा मागतोय का तुमच्याकडे? तुम्ही मला कोणी 15,000 पेक्षा जास्त दिले आहेत का? आज मी तुम्हाला इथे स्क्रीन दाखवतो, त्या 15,000 समोर लोकांना किती किती मिळालेत ते दाखवतो. आता बघा, हे बघा, 68 लोक पहिल्यांदा जॉईन झाले. त्यांनी 14 लाख डिपॉझिट ठेवलेले. किती आले? 1,41 लाख. लायबिलिटी किती होती त्यांची? 94 लाख. त्यांना मिळाले किती आता? 42 लाख. म्हणजे 45% त्यांचे रिकवर झाले. आणि हे कुठले रिकवर झालेत माहिती आहे का तुम्हाला? हे कोणती रिकवर झालेत माहिती आहे? त्यांनी 15% कुठे भरलेत माहिती आहे का? 1 लाखाचे 4 लाख झालेत ना, आता 4 लाखात 15% भरले. समजतं मी काय बोलतो ते 48 लोक, 68 लोक आहेत ना, त्यातला एकही माणूस असा नाही की ज्याला 1 रुपया नाही मिळालाय. चुकून एखाद दुसरा असला तर. सांगायचं तात्पर्य हे आहे, इथे बसणाऱ्यापैकी कोणाचाही नुकसान 1 रुपयाचं झालेलं नाहीये. जे निगेटिव्ह बोंबलत आहेत ना, त्यांचं पण नाही झालेलं आहे. दुर्दैवाचं असं गोष्ट आहे की जर चुकून बंद झालं तर नुकसान कोणाचं होणार माहिती आहे? 21, 22, 23 नंतर जे जॉईन झालं त्यांचं नुकसान होणार आहे. आणि त्यांचा विचार आपल्याला प्रत्येक वेळी करायचा आहे. आज मला माहिती आहे प्रत्येकाला प्रॉब्लेम आहेत आणि तुम्हाला स्पष्ट सांगतो, इथे करोडो रुपये घेऊन सुद्धा लोकांचा जीव का अडकला माहितीये ते तुम्हाला? का अडकला माहितीये? वास्तवात सांगतो तुम्हाला. कारण इथे करोडो रुपये घेऊन सुद्धा काही लोकांनी कुठे कुठे 10% घालवले. म्हणून त्यांचा जीव इथे अडकलाय. आणि ते तिथे काय तिथे थांबतायत, तिथे तमाशा काही करू शकत नाहीत. इथे समोर हा माणूस दिसतोय म्हणून इथे तमाशा करतायत. हा, किती तरी मी नावं घेत नाही आता कोणाची. मला नावं घेण्यामध्ये इंटरेस्ट नाहीये. कारण माझं विजन खूप मोठं आहे. मी 4-5 वर्षासाठी नाही आलेलो आहे. मी 4-5 वर्ष कमवायचं आणि गुंडाळून जायचं याच्यासाठी नाही आलेलो आहे. म्हणजे या भानगडीत पडलो नसतो. माझं टार्गेट खूप मोठं आहे. माझी हयात पण कमी पडेल एवढं मोठं टार्गेट आहे. आणि तुम्ही विचार पण करू शकत नाही एवढं तुम्ही कमवू शकता, हे माझं मोठं टार्गेट आहे. त्यामुळे उगाच काहीतरी बोलणं, काहीतरी बोलणं, जिथे आपल्याला चांगले रिटर्न्स आहेत तिथे थोडे पेशन्स ठेवणं गरजेचं आहे की नाही आहे? आणि हे तुमच्या वागण्यातनं दिसायला पाहिजे. प्रॉब्लेम सगळ्यांना आहे. मला प्रॉब्लेम नाही आहेत का सांगा मला? मला दर महिन्याला कोर्टामध्ये जाताना कुठे ना कुठे पैसे खर्च करावे लागतात. मला कुठे खर्च करावे लागतात सांगू शकत नाही. आता हे विदाउट इन्कम चालू आहे. तुमच्या 15% नाही ते पण तुम्हाला सांगतो. त्या दिवशी एक माणूस आपल्याकडे 97चा नंबर होता, त्याचा टोकन नंबर 95ला क्लोज झालं काउंटर. तुम्ही बँकेमध्ये तमाशा करता का हो? बँकेमध्ये तमाशा करता का?
आज मला सांगा त्या जे बसतात त्यांना जेवण जेवायचं असतं की नाही आहे? त्यामुळे उगाच काहीतरी बरळणं चुकीचं आहे ते सोडून द्या. आपल्याकडे ऑप्शन आहेत तर ऑप्शन द्या. मी हमखास बाजूला व्हायला तयार आहे, मला काही प्रॉब्लेम नाही आहे. आणि असं नाही आहे, असं हात वर करून बाजूला नाही होत आहे. मी तुमच्या सोबत राहील, काम करायला तयार राहील, मला प्रॉब्लेम नाही आहे. पण जबाबदारी घ्यायची तयारी नाही माझी आता. जर कोण जबाबदारी घेणार असेल तर निगेटिव्ह बोलणाऱ्या माणसाला स्पेशली सांगतोय. मला आता हे बघा, सगळा रेकॉर्ड आहे आपल्याकडे. आता कोणी किती घेतले आहेत, कोणी नाही घेतले आहेत, सगळा रेकॉर्ड आहे कोड वाईज. सुरुवातीला कोण जॉईन झाले त्यांचा पीजी कोड बघा, त्याच्याप्रमाणे त्यांची नावं बघा, त्याचे रिटर्न बघा, एकेकाचे किती कोड आहेत ते पण बघा, टॉपअप किती वेळा केलं ते पण बघा. म्हणजे याच्यात काही लपलेलं नाही आहे. 1 रुपयासमोर 4 रुपये, 1 रुपयासमोर 3 रुपये, 1 रुपयासमोर 2 रुपये घेतलेले आहेत. मला हे काय दाखवायचं माहिती आहे? हे फक्त कशासाठी दाखवायचं. मी असं नाही बोलत आहे की त्यांनी घेतले आहेत म्हणजे बंद करतोय, मंथली बंद करतोय, असं काही नाही आहे. फक्त एवढ्यासाठी सांगतोय की त्यांनी ते पेशन्स दाखवले. तुम्हाला माहिती आहे ह्या लोकांचं पेमेंट आहे ना, तुमचं पेमेंट सगळ्यांचं झाल्यानंतर शेवटी त्यांचं पेमेंट होतं. विचारा पाहिजे तर इथे मरमर मरतात. त्यांच्या भाषेत सांगायचं तर आम्ही मरमर मरतो, आम्हाला काय मिळत नाही. कारण का त्यांना मी सांगतो तुम्ही शांत बसा, तुम्ही माझ्यासोबत आहात. तुमचं टार्गेट मोठं आहे, माझं टार्गेट मोठं आहे. ज्यांना 5% घेऊन जायचं त्यांना शांत करतो पहिल्यांदा. पहिली गोष्ट, जे 15 रुपये घेऊन आपण 100 रुपये देतोय, हे आपल्याला 3 महिने पण शक्य नव्हतं, 4 महिने पण शक्य नव्हतं. हे आपण 17 महिने घेतलं. आणि 17 महिने घेतलं नुसतं घेतलं नाहीये. आपण आज एसी रूम मध्ये बसलोय. आपण दादाला ऑफिस टाकलंय. 7 ते 8 स्टाफचं आपण सॅलरी करतोय. मग आपण पॉझिटिव्हिटी बघायची की निगेटिव्हिटी बघायची? आपण कुठल्या गोष्टीकडे बघायचं? आपल्याला प्रॉब्लेम काय झाला माहिती आहे? आपल्याकडे अशी परिस्थिती झाली आहे ना की आपल्याला निगेटिव्हच विचार येतात. पहिले निगेटिव्हच विचार येतात की बाबा हा 15% घेतोय म्हणजे हा नक्कीच काहीतरी गुंडा आहे, पळून जाणार आहे, किंवा हा काहीतरी. हे डोक्यातनं काढून टाका पहिलं ते डोक्यातनं काढून टाका. कालच मला एक माणूस भेटला, त्याचा मी फोन रेकॉर्ड नाही केला कारण मी ट्रॅव्हलिंग मध्ये होतो. त्या माणसाचा 150 करोडचा घोटाळा झालाय. त्या माणसाचं मी नाव नाही घेत, कदाचित पुढच्या मागे 1-2 महिन्यामध्ये त्याला मी आपल्या स्टेजवर आणेन. 150 करोडचा घोटाळा, एकाला 1ही रुपया मिळालेला नाहीये. खरं खोटं त्याचं त्याला माहिती. तो बोलतो माझ्या नावाने नव्हती कंपनी, XYZ माणसाच्या नावाने कंपनी होती, पण माझा ब्रँड वापरला आणि मला प्रॉब्लेम झालाय. आज मी पूर्णपणे म्हणजे तो त्या माणसाचं टीव्हीवर लेक्चर असायचं. मला बोलतो मला याच्यातनं कसं बाहेर पडायचं ते मग तुम्ही मला सांगा. तुमच्याकडचे काही क्लायंट माझ्याकडे जॉईंट आहेत आणि ते नेहमी तुमची स्तुती करत असतात. तो माणूस पुन्हा शून्यातनं कसा उभा राहिला बघा. हे शून्यातनं मी नाही उभा राहिलो आहे. हे शून्यातनं उभं राहण्यासाठी तुम्ही मला ताकद दिली ना, त्याच्यामुळे उभं राहिलो आहे. पंखामध्ये ताकद तुम्ही भरली. हे माझ्या एकट्याचं काम नाही आहे. एकट्या प्रशांताने किती जीव पडून बोलला तर काही होणार नाहीये. ही ताकद आपल्याला वाढवायची आहे. हा दुर्दैव असं आहे की करोडो रुपये घेऊन गेलेली माणसं सुद्धा बोलतात मला पैसे नाही पडत आहेत. मग राग येणार नाही होणार का मला सांगा. मला त्या माणसामध्ये पेशन्स नाहीत आणि त्याला नाही जमत तर दुसऱ्याला हे करतो. घेतलेली माणसं पैसे मान्य करत नाही की मला मिळालेत म्हणून. आपण थोडी शांत बसूया. काय एवढा आभार कोसळणार आहे मला सांगा. आज जर आपण इथे समोर नसलो असतो तर काय केलं असतं? काय केलं असतं सांगा ना. कोर्टामध्ये फेऱ्या मारत बसलो असतो. तुम्हाला ती कोर्टाची लिस्ट पण दाखवतो मी. त्या कोर्टातल्या लिस्ट मध्ये अर्धी लोक अशी आहेत की ज्यांचे पैसे ट्रिपल चौपट झालेले आहेत. तुम्हाला किती वेळा तरी हे उदाहरण दिलं. एका बाईला तर मी अक्षरशः पैसे देऊन बाहेर काढलेलं. ती बाई पुन्हा पैसे घेऊन आली आणि मला फायदा पाय पडायला लागली सगळ्यांच्या पुढ्यामध्ये. आणि त्याची इन्व्हेस्टमेंट पुन्हा घेतली. ती बाई पण कंप्लेंट लिस्ट मध्ये आहे. सांगा मला काय करायचं अशा माणसांचं. आणि अक्षरशः ते लोक फोन करून बोलवत होते कंप्लेंट करण्यासाठी, वाढवण्यासाठी.
मी काय घोडं मारलेलं कोणाचं? एक तर माणूस सांगतो माझ्यामुळे बाहेर पडला प्रशांत नांगणे. असे तर बाहेर पडले असते एखाद्या स्टेटमेंटवर तर सगळेच बाहेर पडले असते. तर मला सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की पुन्हा पुन्हा ते लेक्चर मला द्यायचं नाही. मला पण हौस नाही सारखं लेक्चर द्यायला आवडत नाही, कारण तुम्ही बोलायला प्रत्येक व्हिडिओमध्ये तेच सांगत असतो. फक्त मला एवढंच सांगायचं आहे, ॲटलीस्ट आता 50 माणसं 20-25 माणसं असतील तर 20-25ची 2,500 लोक झाली पाहिजेत की त्या 2,500 लोकांमध्ये पॉझिटिव्हिटी गेली पाहिजे की तुम्ही काही बोला, आमचे पैसे 6 महिने मिळाले तरी आम्हाला हरकत नाही. ही भाषा तुमची असली पाहिजे. ही अपेक्षा करतो की चुकीची करतो की बरोबर करतोय. आणि हे वाक्य तुमच्याकडनं 4 जणांना गेलं ना तर ऑटोमॅटिक 4चे 4,000 व्हायला वेळ नाही लागणार. खरंच सांगतो तुम्हाला, 7 लोकांनी पोटतिडकीने सांगितलं म्हणून इथपर्यंत आपण पोहोचलो. त्या 7 लोकांनी जर पोटतिडकीने सांगितलं नसतं तर आपण एक दिवस पण बघू शकलो नसतो. त्यावेळी मला कोणीही 1 रुपया देत नव्हता. त्यावेळी त्यांनी 15,000 लाख रुपये पण दिलेले आहेत काही लोकांनी, बघा पाहिजे. आणि आता पुढची गोष्ट अजून एक सांगतो. आपण सगळी एक्स इन्व्हेस्टमेंट सोडून द्या, जुनी इन्व्हेस्टमेंट सोडून द्या. तुम्ही 15,000 टाकले, बरोबर? 15,000 टाकले आहेत, त्याच्यामध्ये कमीत कमी 3 महिने मिळालेले किती लोक आहेत तिथे? 3 महिने मिळालेले आहेत ना. म्हणजे तुमचे 15,000 वसूल झाले. तुमचे 15,000 वसूल झाले. पुढे मिळेल तो बोनस मी देणार नाही असं नाही बोलत आहे, कंटिन्यू चालू राहणार 22 महिने. पण जो पुढे मिळाले तो बोनस. आणि ज्यांनी 15,000 टाकले त्या 15,000 समोर एखाद्याला 1.5 लाख रुपये मिळाले, एखाद्याला 2 लाख रुपये मिळाले, म्हणजे 10 महिने मिळाले, एखाद्याला 5 महिने मिळाले. याचा अर्थ त्याचे किती टक्के रिटर्न झाले? किती टक्के रिटर्न झाले? म्हणजे तुम्हाला मला हेच सांगायचं आहे, ही पॉवर आहे पॉझिटिव्हिटीची, ही पॉवर आहे मल्टी लेवल मार्केटिंगची, ही पॉवर आहे नेटवर्क मार्केटिंगची, ही पॉवर आहे आपण एकमेकांना सांगण्याची. समजलं का? मी काही जादूटोना करत नाहीये, मी काही जादूटोना करत नाहीये. फक्त आपल्याला पॉझिटिव्हिटी राहून 4 जणांना आपण सांगत सुटतोय ना, त्याचा काहीतरी रिझल्ट मिळतोय. आलं लक्षात? त्यामुळे माझी एक सर्वांना विनंती आहे, किती प्रॉब्लेम येऊ देत, किती, हे पहिल्यांदा कायमच्या डोक्यात ठेवा. प्रशांत नांगणे पळून जाणार नाहीये आणि प्रशांत नांगणे कोणाला 1 रुपयाला फसवणार नाहीये. बाकी मी पैसे मागतोय ते माझ्यासाठी मागत नाहीये. मी जे काय करतोय ते माझ्या स्वतःच्या घरासाठी नाही करत आहे. मी तुम्हाला माझी पुढे मागे कधीतरी मीटिंग घेईन, ॲन्युअल मीटिंग घेईन, त्यामध्ये माझं कसं 17 महिने, वर्ष, 2 वर्ष कसं घर चाललं ते पण तुम्हाला दाखवेल. म्हणजे तुम्ही ठरवा तुमचे प्रॉब्लेम मोठे आहेत की माझे प्रॉब्लेम मोठे आहेत ते. आज प्रॉब्लेम जगामध्ये सगळ्यांना आहेत. कुठल्याही मोठ्या सिंहासनावर बसलेल्या माणसाला पण विचारा, तुला प्रॉब्लेम आहेत की नाही आहेत, तो हेच सांगणार प्रॉब्लेम आहेत म्हणून. पण पॉझिटिव्हिटी राहून आपल्याला काम करायचं आहे. आता तुम्हाला अजून एक पुढचं दाखवतो. हे बघा, हे आतापर्यंत गेलेलं पेआउट आहे. 15% भरलं त्याच्यासमोर गेलेलं पेआउट खाली पण ते ना, एवढं सगळं पेआउट आहे. आणि आपलं महिन्याचं पेआउट किती आहे माहिती आहे का? कोणी सांगू शकेल? गेल्या महिन्याचा पेआउटची फिगर काय होती माहिती आहे? 10 करोड. लक्षात? आता ती पेआउटची फिगर किती गेली आहे? 12 करोड. आता मला सांगा, 12 करोडचं पेआउट जर मी एका दिवसात महिन्याच्या बँकेतनं करायला लागलो तर काय होणार सांगा मला? एक सिंपल सांगतो, आपण पहिल्यांदा समजून घ्या आपण काय करतोय ते. आपण पहिल्यांदा खेळ मांडलाय, बरोबर ना? हा खेळ कशासाठी मांडलाय? आपली लायबिलिटी क्लिअर करण्यासाठी, कारण त्याच्यावर आपल्याकडे काय ऑप्शन नव्हतं. आणि मला माहिती होते कधी ना कधीतरी होणार, प्रॉब्लेम येणार. प्रॉब्लेम कुठला? आपल्या पेआउटमध्ये प्रॉब्लेम येणार किंवा आपल्याला काहीतरी म्हणजे स्टॉक होणार कुठेतरी. या सगळ्या गोष्टीचे माझ्याकडे प्लॅन रेडी होते. असं नाही मी हवेमध्ये काय करत होतो. त्यामुळे फक्त मला एवढंच होतं, माझं टार्गेट खूप मोठं आहे, त्यामुळे आपल्याला पुढे काय जायचं आहे, कसं करायचं आहे याचे आपल्याकडे प्लॅन रेडी होते. आता जर मी सुरुवातीला सांगितलं असतं मला अमुक अमुक करायचं आहे बाहेर आल्याला, तर कोणी विश्वास ठेवला असता का?
विश्वास ठेवला असतं का सांगा मला. आज तुम्हाला अजून एक सांगतो, पॉझिटिव्हिटी आणि निगेटिव्हिटीचा फरक सांगतो. आज जेव्हा मी ते वारीला गेलेलो 4 महिने, वारीला म्हणजे समजलं ना, तिथे पण मला पॉझिटिव्ह लोक भेटले आणि ती सुद्धा आज बाहेर आल्यानंतर करोडो रुपयामध्ये खेळत आहेत. हेच तात्पर्य आहे की पॉझिटिव्हिटी आणि निगेटिव्हिटीचा हाच फरक आहे. मी आणि ह्याच बाबतीत ना, तुम्ही जगामध्ये कुठे वावरा, पॉझिटिव्ह राहून काम करा, तरच तुम्हाला रिझल्ट मिळणार आहे. तरच रिझल्ट मिळणार आहे. माझा मी काय मोठा चमत्कार नाही करत आहे. आज तुम्हाला सांगतो, हे जे पेआउट चाललं आहे, आणि हे 12 करोडचं पेआउट आहे. 12 करोडचं पेआउट एका दिवसात होईल का सांगा मला. भले आपल्या 3 डेट आहे. काही लोकांनी मला सजेशन दिलं 2 दिवसापासून अगोदरपासून सुरुवात करा. काय करायचं? 2 दिवस अगोदरपासून सुरुवात केलं तर फरक पडणार आहे का? त्यांना 12ची सवय झाल्यानंतर काय बोलणार? मानसिकता ती असते. आज तुम्हाला माहिती आहे, लोक 31 तारखेसाठी थांबतात इन्व्हेस्टमेंट करायला. म्हणजे जसे त्यांचे पैसे घरामध्ये ठेवून करोड होणार आहे. माहितीये का तुम्हाला? 31 तारखेचा महिना याची वाट बघतात. मी मुद्दाम लिस्ट बघितली आणि ती माणसं सारखीच असतात आणि ती माणसं कुठेतरी पळून निघालेली आहेत. हे पण तुम्हाला सांगतो. म्हणजे जास्त जो विचार करतो ना, तो कुठेतरी पैसा घालवतो. हे पण तुम्हाला सांगतो. मी माझा अनुभवाने मी सांगतो. कुठे ना कुठेतरी घालवतो. घरातला आजारपण असू दे, कर्ज असू दे, काही ना काहीतरी होतं त्याच्या बाबतीत आणि त्याचे पैसे कुठल्या तरी स्कीम मध्ये तरी टाकतो आणि सगळं वाटावं करून घेतो. तर आपण जिथे आहोत, आपण देवाच्या कृपेने आपण चांगल्या स्थितीत आहोत. आपल्याला पुढे काही प्रॉब्लेम येणार नाही. त्या पद्धतीने आपण प्लॅन केलेला आहे. आपल्याला पुढे आयुष्यभर चालायचं आहे, याच्यासाठी प्लॅन केलेले आहे. आणि त्याच्यासाठी मी आज तुम्हाला एक बोलवलं, मीटिंग घ्यायला लावली. आणि या मीटिंगच्या माध्यमातून तुम्हाला हे सांगायचं आहे की आपलं पेआउट एका दिवसात होणं शक्य नाही आहे. ज्या पद्धतीने पेआउट चाललं आहे त्याला 8 दिवस पण लागू शकतात, 10 दिवस पण लागू शकतात. तुमचा विश्वास पाहिजे आणि तुमचा विश्वास असेल तरच मला पुढे जाण्यामध्ये इंटरेस्ट आहे, नाही तर मला अजिबात इंटरेस्ट नाही पुढे जाण्यामध्ये. तुम्ही मला काय करायचं ते करा, मला प्रॉब्लेम नाही आहे. का माहिती आहे? कारण इथे बसणं आणि ते चालवणं हे तुम्ही अंदाज घ्या आणि नंतर पुढे ठरवा. मग तुम्ही काही लोक अशी शाणे भेटतील, आम्हाला कशाला मग स्वप्न दाखवली, कशाला आम्हाला 15% देईल. हे बघा, पहिली गोष्ट लक्षात घ्या, आज आपण हे जर नाही केलं असतं तर आपण कुठेच नसलो असतो. कुठेच नसलो असतो. ना कोर्टाकडे, ना इकडे, ना दर तिकडे. आज नुसत्या ह्या सगळ्या एका गोष्टीमुळे माहितीये तुम्हाला आपल्या घरामध्ये किती पॉझिटिव्हिटी आली आहे. कधी विचार केला तुम्ही? नाही तर तुम्ही या 2 वर्षापूर्वी आपल्या घरातलं वातावरण आठवून बघा. घरातलं वातावरण आठवून बघा तुम्ही 2 वर्षापूर्वीचं. ऍटलिस्ट आता गॅरंटी आहे की बाबा आपले पैसे तरी मिळतील. आणि हे सगळं का सांगतोय मी तुम्हाला? कारण आपल्याला पुढे मार्केटमध्ये जायचं, ओपन मार्केटमध्ये जायचं आहे. आणि ओपन मार्केटमध्ये जाण्यापूर्वी मला तुमच्याकडनं 1 रुपयाची पण निगेटिव्हिटी नको आहे. ही मला तुमच्याकडनं शपथ हवी आहे. तुम्हाला मला 4 शिव्या घालायचे ना, व्हॉट्सअपवर डायरेक्ट घाला, मला काय प्रॉब्लेम नाही आहे. पण जेव्हा तुम्ही ग्रुपवर बोलता ना, तेव्हा तुम्ही 1000 वेळा विचार करून बोला. ग्रुपवर बोलताना 1000 वेळा विचार करून बोला. कारण तुम्हाला आधी सर्वात महत्त्वाची गोष्ट, कॅशवाल्याच्या इन्व्हेस्टमेंटसाठी तर मी आवर्जून सांगतो, आपण जे केलंय ते आपण बाहेर कुठे बोलू शकत नाही. लक्षात घ्या मी काय बोलतो ते. त्यामुळे उगाच तुमची तेरी बी चूक मेरी बी चूक या पद्धतीने वागणं गरजेचं आहे. उगाच कोणतरी सांगतं म्हणून भडकून चालणार नाही आहे. आणि आपण जे रिटर्न घेतोय ना, ते कुठे जगाच्या पाठीवर कुठेही मिळणार नाही. आम्ही तुम्हाला अजूनही आश्वासन देतो, पुढची 50 वर्ष सुद्धा 5% 1% पण कमी होणार नाही माझ्याकडून. कोणी किती काय बोलू दे, मला कितीतरी सजेशन येतात, सर आपल्याला परवडत नाही तर 3% करा. अजिबात नाही. 3% वेळा 5% आलं, 5%च्या 10% होतील, पण 1% पण कमी होणार नाही. कारण काय कारण तुम्हाला सांगू, मला फक्त पैसे गोळा करण्यासाठी नाही. मला माहिती आहे मार्केटची पोटेन्शियल, मला माहिती मी काय करतोय. मी हवेतल्या बाता करत नाही. ज्यांनी माझा अल्फाबेटिकली A to Z असा बिझनेसचा व्हिडिओ बनवलेला,
तो जर बघितला असेल तर आपण असे कितीतरी उद्योग आहेत तिथे 100 रुपयाचे 1000 रुपये होऊ शकतात. आणि मी कितीतरी वेळा माझ्या मीटिंगमध्ये सांगितलेलं आहे. पण आपल्याला बिझनेस करण्यामध्ये इंटरेस्टच नसतो. त्यामुळे आता जे काय होईल तो ह्याच्यापेक्षा मोठा खेळ होईल. त्या खेळामध्ये तुम्ही सामील होणार तर पुढे जाणार. होणार का? 100%. आपल्याला आता ही समरी झाली. दर महिन्याचं पेआउट कसं वाढत गेलं ते दिसतंय तुम्हाला. फिगर बघा कशा वाढत गेल्या त्या. हा, फिगर कशा वाढत गेल्या त्या बघा. हे बाबा चहा तरी सांगा. एवढी परिस्थिती वाईट नाही आली आपली. प्रणम कोणाचा चहा बनवायला सांग ना. हो.